फायनली वेळ झाली आपले राजहंसचे अंडे जे आपण मशीनमध्ये हॅच करायला ठेवले होते त्याची कॅन्डलिंग करायची की बाबा त्याच्यात काही पिल्लं तयार होऊ राहिलेत का नाही. तर रामकृष्ण हरी मंडळी, सगळ्यात पहिले विषय आज झाला की बाबा सकाळी उठूनच उन्हात बसले होते कारण की त्यांची तब्येत काय अजून ठीक नाही बरं का. नुसते खोकूच राहिले ते तेवढ्या तिकडे येऊन बघितलंय माझी तब्येत बी अजून बिघडायला लागली आणि या गौरीने काय पसारा घालून ठेवलाय बाबा, सगळा राडाच करून ठेवलाय, मस्त रवंत करीत बसली. आता हे सगळा राडा साफ करून घेतला, कोंबडे सोडले मस्त पैकी आणि थोडं गवत आणायला गेलो होतो कारण की बकऱ्याला आरडत होते. आता बकऱ्याला गवत टाकलं तर राजहंस त्या बकऱ्याला मारायला लागले, बाबा का मला खाऊन द्या पहिलं मग तुम्ही खा, तुम्हाला खायचं तर. बदकाची पिल्लं मी लई दिवस झाले बरं का व्हिडिओ दाखवले नव्हते कारण की विषयात झालं की मी बदकाची पिल्लं आपले प्युअर गावरान कोंबडीचे पिल्लं एकत्र कोंडले होते, पण ते प्युअर गावरान कोंबडीच्या पिल्लांनी दोन बदकाच्या पिल्लाला मारून टाकलं आणि त्यातलं जे बदकाचं पिल्लू दिसतंय तुम्हाला बारकाचं त्याला बी इतकं मारलं की बाबा त्याच्या पर पाठीची केसच काढून घेतले. तेवढ्यात लक्षात आलं की बाबा आपल्या मशीन मध्ये पण आपण आहे ना अंडे ठेवले त्याची हँडलिंग करायचं विसरलोच होतो. मग काय मशीन मध्ये गेलो मस्तपैकी पहिले प्युअर गावरान कोंबडीचे अंडे बघितले, त्याच्यात मस्तपैकी तयार झालेत बरं का पिल्लं. आता मला वाटलं नव्हतं राजहंसच्या अंड्यात सुद्धा पिल्लं तयार होते इतक्या लवकर, पण ते बी मस्तपैकी अशा बारीक रेषा दिसू राहिल्यात नसा त्या 4-5 दिवसात मोठ्या दिसून जातात बरं का. आता मलाच आठवण मी पहिले अंडे कधी ठेवले होते, मला बघावं लागेल भाऊ, बाकीच्या अंड्यावर तारीख आहे पण याचं बघावं लागेल.